या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे। जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झालेला आहे। बाबासाहेबांचा फोटो आव्हाड यांनी फाडलेला आहे। ठिकाण आहे चौदार तळ, ज्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेलं होतं, ऐतिहासिक ठिकाण, आणि त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आव्हाडांकडून फाडण्यात आलेला आहे। ही दृश्य पहा मनुस्मृतीचं दहन करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी आव्हाड पोहोचलेले होते। पण उत्साहाच्या भरात आव्हाडांनी काय केलं तर मनुस्मृतीवर लिहिलेला त्या पॅम्पलेटवर लिहिलेला किंबहुना छापलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा आव्हाडांनी फाडलेला आहे। बघा काय झालं, दृश्य पुन्हा बघा। आणि आपला नेता करतोय म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी देखील नेत्याच्या पावलावर पाऊल टाकून तेच कृत्य केलं। पण इथं मात्र उपस्थित असलेल्या जितेंद्र आव्हाडांसकट कार्यकर्त्यांना याचं भान राहिलेलं नाहीये। त्यावर मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे। एक व्यक्ती त्या ठिकाणी, पुन्हा एकदा दृश्य बघूया, बघा ती एक व्यक्ती आव्हाडांना रोखण्याचा प्रयत्न करते। तुम्ही काहीतरी चुकीचं केले असं सांगू पाहते, पण तोवर आव्हाडांनी हा फोटो फाडलेला असतो आणि त्या ठिकाणी त्याचं दहन करण्यात आलेलं असतं। उत्साहाच्या भरात या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन करण्याऐवजी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोच त्या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर तुम्ही पाहताय। जितेंद्र आव्हाड महाड इथल्या चौदार तळ्यावर पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी मात्र मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुम्ही दृश्य बघत असाल लोकशाही मराठीवर, काय पहिली प्रतिक्रिया यावर? हे पहा, मी आताच प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। तरी सुद्धा मनुस्मृतीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेशजी प्रतिक्रिया मनुस्मृतीवर नाही, ही दृश्य पहा म्हणून तुम्हाला सांगते। लोकशाही मराठीवर ही दृश्य पहा, काय घडले तुम्हाला सांगते। जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीचं दहन करण्याकरता म्हणून चौदार तळ्यावर पोहोचले, पण तिथं मात्र उत्साहाच्या भरात मनुस्मृतीचं दहन करण्याऐवजी त्या पॅम्पलेटवर छापलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोच फाडण्यात आला। त्या ठिकाणी आव्हाडांकडून बाबासाहेबांचाच अपमान झालाय। निश्चितपणे थोर बोगस इतिहासाचार्य डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि मनुस्मृतीला विरोध दर्शवण्याच्या करता त्यांनी जी ही स्टंटबाजी केलेली आहे, जी भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेली भूमी जी आहे त्यांच्या पदस्पर्शाने, त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून सबंध देशभरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या, संविधानावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या दलित समाजातल्या सर्व बांधवांचा तो अपमान केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो फाडणं हे अक्षम्य अशा पद्धतीचा तो अपराध आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर या संदर्भानं राज्यामधलं, देशामधलं सामाजिक वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नाचा आरोप लावून त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई केली पाहिजे, त्यांना अरेस्ट केली गेली पाहिजे। जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृती दहनच्या नावाखाली राज्यातली समाजाच्या अंतर्गत असलेली कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती बिघडवत आहेत आणि समाजाच्या भावना भडकवत आहेत। मनुस्मृतीला आमचाही विरोध आहे, परंतु तो विरोध दर्शवण्याच्या उत्साहामध्ये त्यांनी निश्चित उमेशजी मुद्दा लक्षात येतोय। जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी खटला दाखल करा अशी मागणी आता उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटील यांनी केलेली आहे। बघा काय झालं नेमकं, जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याऐवजी त्या पॅम्पलेटवर छापलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो फाडलेला आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितेंद्र आव्हाड करताना दिसत आहेत। एक व्यक्ती देखील त्या ठिकाणी येते, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करते, पण तिथं मात्र जितेंद्र आव्हाड यांनी तोवर मात्र हा फोटो फाडून फेकलेला असतो।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.